भयंकर अशी गर्दी आहे, तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी. फोटोत जसं दिसतं तसं काही नसतं ऍक्च्युअली. आपण फक्त फोटो काढताना बाजूला सरकावं लागतं. त्याला म्हणतात ब्रोकन बीच. हे रेस्टॉरंट आहे जिथे आम्हाला जेवण आहे, जे आपलं लंच इन्क्लुडेड आहे पॅकेजमध्ये. या ठिकाणी व्हेज लोकांसाठी मोस्टली फ्राईड राईस आणि फ्राईड नूडल्स ऑप्शन असतं. पण बघूया आता इथे काय आहे. सो हे ते कॅफे आहे. तर या ठिकाणी आपण लंच करणार आहोत. या व्हेजिटेबल फ्राईड नूडल्स आहेत. इकडे आदित्यच्या एग नूडल्स, एग चिकन एग नूडल्स आहेत. आणि हे जे ज्यूस आहे ते अतिशय भंगार आहे, चव अजिबातच नाही आहे त्याला. सो त्यापेक्षा पाणी बॉटल घेणं बेटर राहील मला वाटते. तर हे आपण जे पॅकेज बुक करतो त्यामध्ये 4 स्पॉट असतात किंवा वेगवेगळे बीचेस आहेत. तिथे जाण्याकरता एकाकडून दुसऱ्या ठिकाणी साधारण 1 तास, अर्धा पाऊण तास तरी अप्रॉक्सिमेटली लागू शकतो. खूपच कडक ऊन आहे ह्या ठिकाणी. माझी एनर्जी अशी असं वाटतंय सूर्याने माझ्या डोक्यात स्ट्रॉ घातलाय आणि माझी सगळी एनर्जी सूर्य ओढून घेते असं डोक्यात स्ट्रॉ टाकून. असं होतंय. बघूया फुल ऑफ एनर्जी. हा कसं काय खूप बेकार रस्ता आहे. तुला काय काय दिसतंय इथं मस्त मस्त, त्यामुळे तुला फुल एनर्जी. शिपूनम खोटारडा. काय रे लागलं होतं. काय लागलं? बघ तिकडे लागलं, पाठीला लागलं. मिळाला का बर्फ? बर्फ मिळाला आणि रक्त थांबता थांबला ना सुजलंय ते. काय उद्योग एवढ्याचं लागलं मेडिक्लेम कोण एवढंच बाबा. माझ्या पायात काच घुसलेली, काच 14 टाके पडलेले आहेत मला. बरोबर तुझेकला. माझ्या बायकोची शॉपिंग म्हणजे फुकटचे दगड गोळा केलेत. आधी मी इथे येऊन काही घेतलं सुद्धा नाही असते मला. दगड मग मला उचलावं लागतं त्याचं काय. अरे मग काय, पैसे खर्च करण्यापेक्षा तर बेटर आहे ना. तर आम्ही काय तर आम्ही आता केलिंकिन बीच जो आहे तो स्किप केलाय, कारण आम्हाला जरा बोरच झाले इकडे येऊन. कारण सगळीकडे खूप गर्दी आहे आणि ऊन पण भरपूर आहे. त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट पोर्टवर आलो. तसं आमची फेरी 5 वाजता होती, पण आता 3:20 झाले आणि आम्ही एवढ्या लवकर पोर्टवर आलो. एकदा इन्क्वायरी करून बघतोय, लवकरची फेरी मिळाली तर आम्ही लवकर घरी जाण्याचा प्रयत्न करतोय. सो चलो. कसं होता आता तुझा एक्सपिरियन्स? मला हे क्रिस्टल बीच ते जास्त छान वाटलं, स्विम करायला मिळालं. अपार्ट फ्रॉम दॅट नाही आलं तरी चालतं इकडं, पण सगळे येतीलच. सगळ्यांना एवढा हाईप आहे नुसा पेनडाचं, तर येतीलच. पण माझं एवढंच म्हणणं आहे की स्टे वगैरे नाही करायला पाहिजे इथं, कारण इथं काही नाहीच आहे दुसरं. निघालेलो आहोत पुन्हा जाण्याकरता. ही आपली जाण्याची स्पीड बोट आहे या बाजूला आणि त्या पद्धतीनं 2 स्पॉट कव्हर केले आणि आता एक बीचवरती आपण थोडा वेळ घालवला. बाकी तर काही केलं नाही, पण माझ्यासाठी 10 आउट ऑफ द म्हणाल तर मी 7 पण नाही 6. झोपला काय आद्या. पाणी बघ वरपर्यंत, स्पीड ब्रेकर असल्यासारखी चालली आहे ती. भीती वाटत लागली. स्पीड ब्रेकर हाईट राईड एवढं काय त्याच्यात. एवढं
रडायला लागले. अरे पूनम जाऊ आता. कसं वाटलं? भारी एकदम भारी एक्सपिरियन्स. मग का रडली? बाबा तुला काय काळजी आहे का? माझ्या घरी कुत्रे आहेत. कुत्रे तर काय केलं असतं मी? काय तुला सगळं किती डेंजर लाट येत होते येड्या बाबा. डायरेक्ट पूर्ण भापा. ही रडायला लागली होती. पाणी चिकन पुरी असेल ती. काय थोडी डेंजर भीती वाटलेली मला. ते लाटा पूर्ण वरती येत होत्या, बोटच्या वर असं दिसत होत्या. मला वाटलं आता गेलो आपण. गेलो कामातूनच गेलो. म्हणलं बापरे. त्यांनी हे काय बोलतात जॅकेट, कोणतं लाईफ जॅकेट, ते पण नाही दिलं, काहीच दिलं नाही. लाटा 26 लाखाची आज आम्ही टूर करून आलेलो आहे नुसा पेनेडाला. वर्थ इट, नॉट वर्थ इट. रात्री दिसलं नसेल तर आज दाखवते तुम्हाला आमचा विला आजचा किती सुंदर असा आहे.